नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायक बातमी घेऊन आलो आहोत। ज्यांची शेती अतिवृष्टी आणि पुरामुळे जून ते सप्टेंबर 2025 या काळात नुकसानग्रस्त झालेली आहे, त्या शेतकऱ्यांसाठी सरकारने दिली आहे मोठ्या मदतीची घोषणा। तर होय, आता तुम्हाला रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर 10,000 रुपये म्हणजे जास्तीत जास्त 3 हेक्टरपर्यंत ही मदत मिळणार आहे। शासनाने यासाठी तब्बल 2262.43 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे। तर जाणून घेऊया नेमका कोणत्या जिल्ह्याला हा निधी मिळणार आहे। तर या निर्णयानुसार मदत मिळणार आहे खालील जिल्ह्यांसाठी। तर नागपूर विभाग आणि अमरावती विभाग या विभागातील जिल्ह्यांनाच या ठिकाणी मदत दिली जाणार आहे। तर यामधून नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ही मदत दिली जाणार आहे। आणि अमरावती विभागामधून अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांसाठी ही मदत या ठिकाणी दिली जाणार आहे। तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर कृषी अनुषंगिक बाबींसाठी प्रति हेक्टर 10,000 रुपये इतकी विशेष मदत दिली जाणार आहे। आणि ही मदत कमाल 3 हेक्टरपर्यंत या ठिकाणी याची मर्यादा असणार आहे। ही मदत DBT पोर्टलद्वारे थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे। म्हणजेच कोणत्याही कार्यालयात तुमच्या त्या ठिकाणी धावाधाव करायची गरज नाही, थेट तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। तर विभागनिहाय निधी म्हणजेच नागपूर विभागासाठी 1049.13 कोटी रुपये दिले जाणार आहेत आणि अमरावती विभागासाठी 1213.30 कोटी रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत। तर एकूण निधी हा 2262.43 कोटी असणार आहे। तर शासनाने काही महत्त्वाच्या अटी देखील या ठिकाणी घातलेल्या आहेत। तर यामध्ये याआधी ज्या विभागांना मदतीचा निधी देण्यात आलेला आहे त्या निधीत या प्रस्तावातील रकमेचा समावेश नसावा। त्यानंतर कोणत्याही शेतकऱ्याला दुबार मदत मिळणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने काळजी घ्यावी। सर्व लाभार्थ्यांची माहिती DBT पोर्टलवर संगणक प्रणालीद्वारे भरून मान्यता देण्यात येणार आहे। जर तुमचे नाव अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीत आहे आणि तुम्ही त्या काळात शेतीत नुकसान झाल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांना दिली असेल तर ही मदत तुम्हाला आपोआप मिळेल। तुम्हाला काही अर्ज या ठिकाणी करावा लागणार नाही। सरकार तुमचा डेटा थेट प्रणालीवरून घेणार आहे। शासन निर्णयानुसार वित्त विभागाने 28 ऑक्टोबर 2025 रोजीच्या आदेशान्वये निधीची तरतूद केलेली आहे। आता जिल्हास्तरावर निधी पाठवला जाईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यात DBTद्वारे रक्कम जमा केली जाईल। ही मदत शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे। अतिवृष्टी, पूर आणि निसर्गाच्या संकटानंतर रब्बी हंगाम पुन्हा सुरू करण्यासाठी ही मदत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। म्हणून बांधवांनो, तुमचे बँक माहिती आणि DBT लिंक नक्की तपासा, जेणेकरून रक्कम खात्यात जमा झाल्यावर तुम्हाला वेळेवर कळेल। माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।